हा चला तिकीट विक्री चालू आहे बघा. चला लेट्स प्लेचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोच केला जातोय. सामना ऑन, पहिला चेंडू, सामना सुरू. याही वेळेस बॅटीचा स्पर्श घेतला. हिडिंग एज आपण त्या ठिकाणी बघितलं आणि यष्टीरक्षक सँडी वाघमारे थोडेसे दूरवर राहिले. अर्थात लिगडमेंटच्या त्या शस्त्रक्रियेनंतर थोडेसे क्रिकेटपासून दूर आहे या ठिकाणी सँडी वाघमारे, परंतु एक तालुक्यातील एक चांगला खेळाडू आहे. झेल अर्थात या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सुटला डॉट चेंडू असणार आहे. चांगली सुरुवात पटेकर सर यांच्या माध्यमामध्ये. हो 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 हो, कमालीच्या वेगात गेला बघा यावेळेस. हा तर थोडासा वेळ मात्र या ठिकाणी नक्कीच पंचांनी घेतलाय. अवांतरची घोषणा आपण बघू शकता मैदानाच्या आतमधून येताना. गोलंदाजी करणाऱ्या अगदी संघानं यावेळेस मात्र रिव्ह्यू घेतलाय आणि वाईटच्या इशाऱ्यासह आपण बघतोय तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कालपेक्षा आज जास्त गर्दी बघा. जसे आपण या स्पर्धेला घेऊन पुढे चाललेलो, अगदी या स्पर्धेकडे अनेक क्रीडा रसिक ओढले जात आहेत. अनेक क्रीडा रसिक या ठिकाणी एकवटत आहेत. पंचकृषीतून संपूर्ण तालुक्यातून येणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचे या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला डॉट घेऊया. डॉट मात्र आलेला आहे. चेंडू क्रमांक जर बघितला तर 3. काय सुरुवात केली बघा. 2 चेंडू 2 प्रकार बघितले. यावेळेस मात्र अफलातून चेंडू, कारण जसजसं आपण बघतोय चेंडू पडत जात आहेत. पटेकर सरांच्या गोलंदाजीमध्ये वेग वाढत चाललेला आहे आणि अचूकता सुद्धा आपण बघतोय या ठिकाणी. तर पहिले 3 चेंडू गोलंदाजाच्या फेवरमध्ये. याही वेळेस बॅटीचा स्पर्श होता बघा. याही वेळेस थोडासा दूरवर मात्र चेंडू राहिला आहे. प्रयत्न जास्त झाले, झेपावले त्या ठिकाणी सँडी वाघमारे. अर्थात या प्रयत्नांना मात्र मैदानाच्या आतमध्ये यश मिळालं नाही. परंतु खऱ्या अर्थानं पासायडा स्पोर्ट क्लब संघाचं आपण बघतोय खातं मात्र खोललं गेलं आणि नामदेव दाने सुद्धा या सिंगल मार्गस्थ होताना बघायला मिळत आहेत. फटका चांगला आहे. पप्पू डवले पहिला आक्रमण, संघाचा नेता चौकार आणि खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्याचा श्रीगणेशा मैदानाच्या आतमध्ये झालाय. 5 धावा फलकावर आहे. थोडासा उर्पीत चेंडू होता आणि पप्पू डवले यांचं वैशिष्ट्य बरं का, हे कधीही प्रॅक्टिस करीत नाही. हे बॅट घेतात आणि डायरेक्ट स्पर्धेमध्ये येत असतात. एक नैसर्गिक फलंदाज आहे हा आणि सुरुवात अशीच असते त्यांची. चला जाऊ मैदानात. चला पटेकर सरांनी मात्र यावेळेस त्यांना बीट केलेलं आहे. एक चांगलं पुनरागमन पहिल्या षटकाला देऊया. पूर्णविराम पहिल्या षटकाच्या या प्रवासानंतर आपण बघतोय 5 धावा फलकावर आहे. नाबाद. अतिशय चांगली लढत, अगदी रोमहर्षक लढत खऱ्या अर्थानं आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू असलेले आपल्याला बघायला मिळतील आणि पसायदान स्पोर्ट क्लब निवासा संघ जर बघितला तर या ठिकाणी निलेश खंडाळे आणि संदीप वीर यांच्या मालकी हक्काचा हा संघ आहे. तर त्यांच्या विरोधामध्ये आपण श्री आर्यन्स निवासा फाटा संघ बघतोय. प्रतापराजे हंडे अर्थात गुटूभैया यांच्या मालकी हक्काचा संघ. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलेला आहे. प्रतापराजे हंडे जर बघितलं तर मित्रांनो गेली 10 ते 12 वर्ष संघ मालकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये बघायला मिळाले. एक विशेष दाते आहे बघा. स्वतःही चांगले क्रिकेटर आहे. जाऊ मैदानात. ओ हो हो, गुडघाट एक और चव्वाद एक. काय फटका आहे.
नामदेव दाने. आणि मी अगोदरच सांगितलं नेवासाच्या सचिन यांना म्हणलं जातं. यांच्याकडे अनेक फटके आणि कॉपी बुक फटके जास्त आहे बघा. पुस्तकी फटके त्यांच्याकडे जास्त आहे. चौकारानं प्रारंभ झालाय 9 धावा धाव फलकावर. हो यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्या बात आहे. आता दोन दिशेला दोन चौकार आले. पहिला जर बघितला तर पॉइंटच्या दिशेने येतोय. दुसरा चौकार आपण एक्स्ट्रा कव्हर मधून बघतोय जो सीमेरेषेच्या पलीकडे जाऊन धडकलेला आहे. 13 धावा या ठिकाणी धावफलकावर पूर्ण होताना बघतोय आपण. आणि गोलंदाज जर बघितलं तर विठ्ठल पवार हे सुद्धा चांगले गोलंदाज आहे बघा. आणि काही स्पर्धेमध्ये जर बघितलं तर विठ्ठल पवार दूर होते, परंतु DPL आहे तर साहजिक आहे सगळे खेळाडू या ठिकाणी वडल्या गेले. विठ्ठल पवार सरांनी सुद्धा आपण बघितलं या ठिकाणी फॉर्म भरला. त्यांची त्या ठिकाणी श्री आर्यन संघात वर्णी लागली आणि गोलंदाजाच्या रूपात आज आपण त्यांना बघतोय. यावेळेस चेंडू चांगला आहे. फुलरलेनचा चेंडू वापरलाय. एक चांगला अस्त्र इफेक्टिव्ह चेंडू मैदानाच्या आतमध्ये. तिसरा चेंडू मात्र गोलंदाजाचा ठरलेला आहे. डॉट चेंडू येतोय. सुरुवातीचे 2 चेंडू 2 चौकार, त्यामुळे हे पुनरागमन मात्र चांगलं बघायला मिळालं. धावफलक स्थिर असणार आहे 13 धावा. याही वेळेस शरीराच्या दिशेनं एक यॉर्करचा प्रयत्न आपण बघतोय. थोडासा लोअर फुलटोज होता बघा. अगदी मनगटाचा वापर त्या ठिकाणी नामदेव दाने यांनी केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू फील्ड केला गेला, रोखला गेलाय. दरम्यान सिंगल पूर्ण झाली. 14 धावा धावफलकावर. पप्पू डवले यांची फलंदाजी बघायला भरपूर प्रेक्षक येतात बघा. हे बिंदास फलंदाज आहे. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. आक्रमणाचा बेत होता, दूरवर मात्र राहिलेले आहे. चेंडू डॉट आहे. चांगलं पुनरागमन बघा. सुरुवातीचे 2 चेंडू गेले असतील, परंतु त्यानंतरच्या 3 चेंडूंमध्ये एक सिंगल खर्च केलेली आहे. 14 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि अंतिम चेंडू चला संपर्क झालाय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक सुद्धा चेंडू खाली आलाय. पकडला गेला झेल आणि मला वाटतं या ठिकाणी पप्पू डवले मैदानात होतील फेल. फलंदाज बाद. चला तर 2 षटकांची समाप्ती बघा. जाता जाता मात्र विकेट या ठिकाणी जाधव साहेबांनी मिळून दिलेले संघाला. तर नवीन बॅटर या ठिकाणी आपण बघतोय बंटी साठे यांना पाठवलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडवर नामदेव दाने आणि रॉकस्टार रिकी शेख गोलंदाजी मार्कवर. आणि DPLच्या या सत्रामध्ये तुपे सर खूप अनचेंज रोल बघितले बघा. अनचेंज म्हणजे आता रॉकस्टार रिकी कधीही गोलंदाजी करत नाही. आज श्री आर्यन संघाकडून त्यांना गोलंदाजी करावी लागत आहे. विलास जाधव कधीही गोलंदाजीमध्ये बघायला मिळाले नाही. ते फर्स्ट स्पेलमध्ये गोलंदाजी करतायत. म्हणजे अनेक DPL मध्ये याही नंतर मी तुम्हाला अनेक संघांमध्ये सांगेल काय झालंय. चला सुरेख फटका आहे यावेळेस. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर राहील आणि नक्कीच क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करीत चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावर 18 धावा होत आहेत. नामदेव दाने जर बघितले तर या ठिकाणी मात्र 14 धावांवर जाऊन विराजमान झाले. 9 चेंडूंना सामोरे जात आहेत. बंटी साठे आताच मैदानात गेलेत. त्यांना मात्र पहिल्या चेंडूला सामोरं जायचं आहे. बघूया पुढे सरसावत थोडीशी दादागिरी आपण बघतोय. डान्सिंग डाऊन द ग्राउंड.
अगदी समोर खेळलेला फटका आहे. तर शैलेश दाने आपण बघतोय डीप लॉंग ऑफ मध्ये तैनात असताना एक चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमामध्ये होतंय. चेंडू गोलंदाजापर्यंत आलेला आहे आणि धावफलकावर 19 धावा आपण बघू शकता. लॉफ नक्की केलाय आणि यावेळेस देखील आधी पण चेंडू खाली येतोय. पुन्हा एकदा पकडला जातोय झेल आणि बंटी साठे पुन्हा एकदा फेल 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 फलंदाज बाद. चला यावेळेस या स्पर्धेमध्ये मात्र फॉर्म बघायला मिळाला नाही, परंतु नक्कीच मित्रांनो या ठिकाणी फॉर्म हा शब्द टेनिस मध्ये मला वाटतं लागू होत नाही. क्लास इज परमनंट. तुमच्याकडे क्लास आहे तो तुम्ही प्रत्येक सामना प्रत्येक स्पर्धा खेळू शकता. यावेळेस मात्र बंटी साठे यांनी स्वतःवर विश्वास मात्र दाखवला नाही या स्पर्धेच्या निमित्तानं, ते मात्र बघायला मिळालं. ते मात्र 0 धावसंख्येवर परतलेत आणि संघाचा खरा आधार यावेळेस आदित्य बनसोडे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 2 बाद 19 धावा धाव फलकावर. तर या षटकातील पहिलं यश रॉकस्टार रिकी मिळवत आहेत. चांगला चेंडू होता, संयम सुद्धा चांगला बघितला आपण. यावेळेस हलक्या हाताने खेळाय, पुश करो खुश रहो या पद्धतीने एक सिंगल पूर्ण झाली. धावफलक 1 ने पुढे जाईल. 20 धावा धाव फलकावर आहेत. रोमहर्षक लढत, चुरशीचे सामने होत चाललेले. जसजसे स्पर्धा पुढे चालले गुण तक्त्यावर वेगळे निकाल आपल्याला बघायला मिळत आहेत. शॉट फाईन लेगवर जर बघितलं तर चेंडू रोखला गेलाय. लेग बाईटचा इशारा येतोय. लेग बाईटच्या मदतीने पुढे जाईल. धावफलक 21 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. गेली 3 दिवसापासून चोख कामगिरी क्रिक हिरो या ॲपच्या माध्यमामध्ये सुंदर गुणलेखन करतायत आमचे तुपे सर, त्यांचं देखील स्वागत आहे. हा थोडासा वेळ आपण बघतो यावेळेस बनसोडे घेत आहेत. चांगला चेंडू होता, संयम दाखवलाय, ड्राईव्ह केला आणि ड्राईव्ह करीत असताना फलंदाजांना लक्षात ठेवलं चेंडूला उंची मिळणार नाही. हे जमिनीला समांतर खेळला गेलेला हा एक ड्राईव्ह आणि त्यावर मिळालेली सिंगल स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील. तिसऱ्या षटकाची होणारी समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 2 फलंदाज खर्च झाले आणि धावफलकावर 22 धावा. यानंतर होणारा सामना फ्रेंड्स क्रिकेट क्लब मक्तापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये जगदंब 11 कुकाना. तर प्रमोद काटे आणि अमोल बर्डे दोन्ही संघनायकांना विनंती असेल अगदी हे सत्र संपल्याबरोबर आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी तयार राहायचं. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत मात्र आहे. तर आपल्या सेकंड स्पेल मध्ये येत आहेत बघा पटेकर सर. आघाडीचे गोलंदाज पहिल्या षटकामध्ये 5 धावा दिल्या, यश मात्र मिळालं नाही. आणि दुसऱ्या स्पेल मध्ये येत आहेत षटक क्रमांक 4 साठी 2 बाद 22 धावा. बिटवीन द गॅप खेळलेला फटका आहे. शैलेश दाने मात्र आपण बघतोय चिणू मागे येत आहेत. फिकी थोडीशी फसली होती, अर्थात वेळेवर आलेला बॅकअप आपण बघतोय या ठिकाणी. नामदेव दाने यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं पाठीचा कणा झालाय. इस्पिकचा एक्का दृष्ट लागली त्यांना दृष्ट लागली आणि नामदेव दाने सुद्धा यावेळेस झेलबादच्या माध्यमामध्ये परततील मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद आहे.
तर बड्डे बॉय आपण बघू शकता या ठिकाणी प्रकाश शिजूळ मैदानाच्या आतमध्ये मात्र जात आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना मात्र विजयाच्या वाढदिवसाच्या, विजय दूर आहे अजून, वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा. आणि अवघड परिस्थितीमध्ये आपण बघतोय ते मैदानात गेलेत. पटेकर सर, फटका फसला गेलाय. आज झेल त्या ठिकाणी सुटलाय बघा. 3 क्षेत्ररक्षक बघायला मिळाले. अमर अकबर अँथोनी त्यातील एका क्षेत्ररक्षकानं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. त्या ठिकाणी आपण बघतोय सिंगल मिळाली. 24 धावा फलकावर आहेत. प्रकाश शेजूळ यांच्याकडे सुद्धा मोठमोठे फटके आहेत. परंतु ज्या प्रकारे आपण बघतोय श्री आर्यनचे गोलंदाज या ठिकाणी कामगिरी करतायत, एक नियोजनबद्धता या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळाली. अशोक पानकडे सर आहेत, सँडी वाघमार आहेत, अगदी चतुर खेळाडू आहेत बघा. यांच्याकडे चातुर्य आहे. बॅटीचा स्पर्श आहे, चेंडू रोखला जाईल स्लिपमध्ये. संघाचा नेता त्या ठिकाणी अशोक पानकडे. डॉट चेंडू आहे. अगदी आपल्या जीवनातील सुवर्ण गोलंदाजी खऱ्या अर्थानं या ठिकाणी पटेकर सर करतायत. या स्पर्धेमध्ये त्यांच्या गोलंदाजीचा आपण कायम बघितलेला आलेख वाढत गेलेला आहे. यावेळेस हलकासा ओरपीत चेंडू होता. पुन्हा एकदा या चेंडूला उडवलंय. याही वेळेस आपण बघू शकता क्षेत्ररक्षक मात्र दूरवर राहिलेत. त्यानंतर पुन्हा एकदा आपण बघतोय 2 धाब्यांचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मात्र यशस्वी ठरतायत. 26 धावा या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळतील. तर षटक क्रमांक आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 4 प्रगतीवर आहे. अंतिम चेंडू आहे मैदानाच्या आत. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका. शैलेश दाने अफलातून क्षेत्ररक्षण बघा त्या ठिकाणी. आणि रिले पद्धतीनं सगळ्यात चांगली गोष्ट आपण त्या ठिकाणी बघतोय. 2 क्षेत्ररक्षक होते. एकाने चेंडू अडवला, दुसऱ्याने चेंडू पोच केला. पियुष घोलप त्या ठिकाणी आपण बघतोय. तर या ठिकाणी 2 धावेनं षटक मात्र पूर्णत्वास गेलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 3 बाद 28 धावा. 3 बाद 28 धावा. चला, टॉसला तयार आहे का आपण? या ठिकाणी बघा षटक क्रमांक 6 नंतर टॉस करणार आहोत. फ्रेंड्स 11 मक्तापूर त्यांच्या विरोधामध्ये जगदंबा 11 कुकाना. 2 संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. हा जॅकपॉट षटक बघा मैदानाच्या आतमध्ये मात्र घोषणा झाली. नक्कीच जॅकपॉट षटक आहे. शैलेश दाने पहिला चेंडू काय वेगात गेलाय. काय कमालीची सुरुवात आहे बघा. 16 धावा बनवायची आहे कारण आपण मॅजिक ओव्हर बघतोय मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मात्र फलंदाजाला निशब्द ठेवलंय. गोलंदाज चला यावेळेस आला बिग ब्लास्ट. बड्डे बॉय यांच्या बॅटीतून येतोय मात्र षटकार. प्रकाश काय आपल्या या सामन्यावर प्रकाश टाकणार कारण आता सायंकाळ झालेली आहे. आपण या ठिकाणी दिवस रात्र पद्धतीने या स्पर्धेचा आनंद घेतोय. 2 चेंडूंमध्ये 6 धावा बनलेत. समीकरण 16 धाव्यांचं आहे. 4 चेंडू आहेत, 10 धावा बनवायचे आहेत आणि दोन्ही बॅटर्स बनवू शकतात बघा. त्यांच्यात ती ॲबिलिटी, गुणवत्ता आहे. प्रकाश शिजूळ आणि आदित्य बनसोडे. तर हा असा गोलंदाज आहे, हा सुद्धा तुम्हाला रोखू शकतो शैलेश दाने.
बॅक टू द बॉलर खेळा, फटका अफलातून फॉलो थ्रू मध्ये. आणि गोलंदाजांचा जर विचार केला तर असं क्षेत्ररक्षण अवघड असतं बघा. जोपर्यंत चेंडू आपण बघतोय गोलंदाजाच्या हातातून सुटत नाही तोपर्यंत त्यांची ऍक्शन कंप्लीट झालेली नसते. परंतु यावेळेस आपण बघतोय पस्तीस धावा आहेत बघा धाव फलकावर. ओ हो हो हो, यावेळेस बघा बनसोडे यांच्या रडार मध्ये आलेला चेंडूला आपण बघतोय उडवलंय, खूप दूरवर गेलेला हा दमदार षटकार. तर अगदी जॅकपॉट षटकाचा जर विचार केला तर एक चेंडू आणि 3 धावा. बऱ्याच वेळा माझ्याकडे तुपे सर बघतायत, बऱ्याच वेळा जॅकपॉट षटकामध्ये ही परिस्थिती आली आहे, एक चेंडू आणि 3 धावा म्हणजे 13 धावा बऱ्याच वेळा बनवल्या गेल्या. हा शेवटचा चेंडू आहे बघा या जॅकपॉट षटकातील. काय 3 धावा बनवल्या जाणार, काय मोठा फटका. सिंगल पूर्ण करताय, आता पळून 3 धावा घेतात का, दुसऱ्या धावेला जात आहेत आणि चला 2 धावा. तर धावा 15 बनवल्या गेल्या. तर या दरम्यान मित्रांनो एक मोठी व्यक्ती, एक मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे, ज्यांचं क्रिकेटशी खूप जुनं नातं आहे. आणि या ठिकाणी नेवासा न्यायालयात प्रतिष्ठित जज म्हणून जे आपण बघतोय नवीन आलेले आदरणीय सुनीलजी भोसले साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहेत. अगदी महाराष्ट्र स्टेट लेवलपर्यंत त्यांनी लेदर क्रिकेट खेळलेलं आहे. आणि साहजिक आहे, जिथे क्रिकेट आहे तिथे क्रिकेट वेडे येणार. आता मी साहेबांना वेडं नाही म्हणणार, परंतु नक्कीच त्यांची इच्छा आज आपण बघतो या ठिकाणी घेऊन आलेली. त्यांना त्यांचं स्वागत आहे आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. जज साहेबांचा या ठिकाणी सत्कार मात्र केला जातोय. आणि मी कमिटीचे सदस्य चंद्रकांत पंडित यांना मी विनंती करेल, आपण या ठिकाणी नक्कीच सुनील भोसले साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. नेवासा सत्र न्यायालयामध्ये जज म्हणून आज कार्यरत आहे आदरणीय सुनीलजी भोसले साहेब. लेदर क्रिकेटचा एक मोठा अनुभव, महाराष्ट्र स्टेट लेवलपर्यंत एक मोठा अनुभव आहे. साहेब आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या ठिकाणी. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एक चेंडू आपण बघितला, पहिल्या चेंडूवर जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये सिंगल पूर्ण झालेली आहे. 36 धावा धावफलकावर आहे. टॉसला यायचंय प्रमोद काटे आणि अमोल बर्डे. षटक क्रमांक 6 या ठिकाणी आपण बघतोय प्रगतीवर आहे, चांगला फटका आहे. शैले दाणे आहेत त्या ठिकाणी, मात्र सिंगल आपण बघू शकता मैदानात पूर्ण झाले. फिकी हा चला दुसऱ्या धावेचा प्रयत्न उशिरा का होत नाही केला गेला, परंतु या ठिकाणी बड्डे बॉय हा अगदी प्रकाश शिजुळ यांना मात्र परतावं लागेल. तर तिकीट विक्री आता मध्यापर्यंत आलेली बरं का, कारण आज देखील आपण शेवटच्या सामन्यापूर्वी या ठिकाणी लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. इच्छुकांनी पटापट या ठिकाणी आपली तिकीट खरेदी करायची आहे. आपल्या नशिबाचं आव्हान द्यायचं आहे, आपलं नशीब चेक करायचं आहे, ती संधी आहे बघा. आजच्या सत्रात देखील 3 पारितोषिकं दिली जातील.
चला, या फटक्याला उंची जास्त आहे बघा, आणि मला वाटतं अप्रतिम झेल त्या ठिकाणी पकडला जातोय. तर शेवटचं षटक आहे, हे चित्र तुम्हाला वारंवार बघायला मिळेल. या ठिकाणी आदित्य बनसोडे यांना परतावं लागलंय, फलंदाज मात्र बाद. आज देखील आपण सायकल, हँड ब्लेंडर आणि पैठणी देणार आहोत. आणि आजही ई बाईकची तिकीट विक्री चालू आहे. ई बाईकच्या तिकिटाची किंमत आहे 100 रुपये. अगदी फायनल स्पर्धेच्या फायनल नंतर ई बाईक या वाहनाचा ड्रॉ जो ओपन केला जाणार आहे, आणि उर्वरित सर्व जे लकी ड्रॉच्या वस्तू आहे यांची किंमत मात्र 10 रुपये, प्रति तिकीट 10 रुपये. आणि एक तिकीट एकच दिवस वापरता येईल. आज वापरलेलं तिकीट उद्या वापरात येणार नाही. हा, कारण आयोजकांनी तिकिटांचे रंग बदललेले, त्यामुळे बॅटीची कडा आहेत. तर बॅटीचा स्पर्श घेत चेंडू जाईल अगदीच सीमारेषा पलीकडे चौकार. आणि या दरम्यान आमचे भाचे इंजिनियर आदरणीय इम्रानभाई शेख यांचं आगमन झालंय. त्यांच्यासह त्यांचे मित्र अझरभाई आणि मुस्ताफाभाई हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. यांचं देखील मी नक्कीच स्वागत करतो. 5 बाद 41 धावा आपण बघू शकता धावफलकावर आहेत. एक मोक्याच्या क्षणी भाग्याचा चौकार मात्र या ठिकाणी नक्की मिळाला. संदीप वीर संघ मालक यावेळेस मैदानाच्या आत. अगदी सुरेख फटका आहे. डीप लॉंग ऑन मध्ये आपण बघू शकता त्या ठिकाणी आदी पुणे यांच्या माध्यमामध्ये या चेंडूला रोखलं गेलं. सिंगल पूर्ण झाली. धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावर आहेत. तर या ठिकाणी नक्कीच अगदी सकाळ 17 पासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नेवाशाचे नायब तहसीलदार आदरणीय राजेशजी वाघ साहेब त्यांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. आणि ज्यांना संपूर्ण तालुक्यामध्ये मामा म्हणलं जातं, मामा नाही नुसतं लाडके मामा, तर नक्कीच वाघ साहेबांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत करतो. आणि मी मैदानात जातो. शेवटचा चेंडू आहे बघा. तर स्ट्राईकवर असलम पठाण अर्थात गुड्डू. आता बेस्ट फिनिश करणार का गुड्डू, का गोलंदाज या ठिकाणी यशस्वी ठरणार? तुषार जावळे बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहेत. क्षेत्ररक्षक प्रयत्नशील बघायला मिळत आहेत. चेंडू रिटर्न केला जातोय. पंच स्थिर बघायला मिळत आहेत, म्हणजे यशस्वीरित्या या ठिकाणी 2 धावा पडून पूर्ण झालेल्या आहेत. 44 धावा या ठिकाणी बनल्या गेला आणि विजयी लक्ष्य 45 धावांचा आहे. टॉस साठी जाऊ. तर या ठिकाणी आजचे प्रमुख अतिथी आदरणीय जज साहेब सुनीलजी भोसले यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. मी त्यांना विनंती करेल आपण नाणेफेकी कक्षाकडे यायचंय. भोसले साहेबांना विनंती आपण नाणेफेकी कक्षाकडे यायचंय. आणि 45 धावांचं लक्ष या ठिकाणी नक्की ठेवलं गेलं. हा, आणि जाता जाता सगळ्या क्रीडारसिकांना एक गोष्ट नक्की मी सांगेल, कोणतेही धावफलक कमी अगर जास्त नसतं बघा.
चला बॅट्समन लवकर यायचं ग्राउंड्स मध्ये. बॅट्समन नमस्कार. पुन्हा एकदा आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दाच्या आमोच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो या मैदानावरती. दॅट इज टू बी ऑर नॉट टू बी. जगावे का मरावे, कवी कुसुमाग्रज. खरं तर आज मराठी भाषा दिन आहे. आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेस सामन्याला देखील मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. गोलंदाज अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला इथे बघायला मिळते. आज सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतोय अगदी न्यायाधीश साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही या मैदानावरती स्वागत करतो. यावेळेसचा बॉल आक्रमण देखील सुरेख, क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय. या चेंडूवरती चौकार इथे प्राप्त होतोय. खणखणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. सुरुवात चांगली झाली आहे. पहिला बॉल जरी डॉट आला असेल, त्यानंतर मात्र एक खणखणीत चौकार तिथे वसूल केलाय. चौकारा बरोबरीत खातं देखील ओपन केलंय. धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 4 धाबा आहे. 34 चेंडू 41 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज यावेळेसचा बॉल भन्नाट वेगाचा चेंडू तिथे बघायला मिळतोय. वेग जास्त बघायला मिळतोय. खरं तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपण पाहतोय न्यायाधीश ही महत्त्वाची भूमिका आहे. सर्वांना समान न्याय देण्याचा अधिकार त्यांच्याकडे. अगदी डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, त्याचबरोबरीत अगदी खंडपीठ असेल, सुप्रीम कोर्ट असेल, अशा अनेक ठिकाणी वेगवेगळे न्यायाधीश आपल्याला बघायला मिळतात. अगदी भारताचे सरन्यायाधीश जरी तुम्ही बघितले, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 124 कलमानुसार आपण पाहतोय त्यांना नेमणूक केली जाते आणि राष्ट्रपती मार्फत त्यांची नेमणूक केली जाते. एकदा नेमणूक झाल्यानंतर सरन्यायाधीशांचं वयाच्या 65व्या वर्षापर्यंत त्यांना काम करता येऊ शकतं आणि जास्तीत जास्त 6 वर्ष त्यांचा कालावधी आपल्याला इथे बघायला मिळतो. चौकार वसूल केलाय. या चौकाराबरोबरीत धावफलकावरती 9 धावा प्राप्त होत आहेत. सध्या मात्र आपण पाहतोय अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. अगदी कमर्शियल क्रिकेट पासून व्यावसायिक क्रिकेट पासून आज आपण जर बघितलं, फन, फिटनेस आणि फ्रेंडशिप तिन्ही गोष्टी तुम्हाला या क्रिकेटच्या माध्यमातून मिळत आहेत. एक चांगलं संघटन आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून करताना बघायला मिळत आहेत. आज ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगलं टीमवर्क आपल्याला इथे बघायला मिळत आहे. सर्वांना एकत्रित करत एक चांगली मजबूत संघटना, आणि ती संघटना मात्र आपण पाहतोय सामाजिक कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये देखील त्यांचं उल्लेखनीय कार्य आहे. 10 धाबा धावफलकावरती 31 चेंडूमध्ये अजून देखील 35 धाब्यांची आवश्यकता आहे. टॉस इथे संपन्न झालाय.
खरं तर यावेळेचा बॉल सुरेख फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे डाऊन दी बॉल आहेत. अतिशय सुरेख झेल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. आधी आधी बनसोडेला आपण तिथे बघितलंय. खरं तर अतिशय सुरेख असा झेल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण देखील इथे केलं जातंय. जवळजवळ 192 देशांमध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून केलं जातंय. फक्त जर तुम्ही बघितलं बॅटिंग पॉवर प्लेचा वापर देखील केला जातोय. रशिया आणि युक्रेन सध्या या दोन देशांमध्ये जर तुम्ही बघितलं यूट्यूब प्रणाली सक्रिय नाहीये. ज्या ज्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण असते त्या ठिकाणी इंटरनेट सुविधा देखील पुरवली जात नाही. त्या देशांमध्ये यूट्यूब देखील बंद केलं जातं. आज यूट्यूबरच्या माध्यमातून देखील अनेक व्यवसायाच्या संधी देखील उपलब्ध झालेल्या आहेत. इथे आपण पाहतोय 10 धावा आहेत. उर्वरित 30 चेंडू 35 ची मॅच आहे. मॅच देखील ऑन आहे. ज्ञान प्रीमियर लीग मधला हा आजचा दिवसामधील 5वी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून देखील 3 मॅच शिल्लक आहेत. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा खेळवतोय. थोडंसं स्पीड अप करा. 30 चेंडू 35 ची मॅच आहे. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल अत्यंत सुरेख आपल्याला बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. खरं तर सध्या मात्र तुम्ही जर बघितलं ना, सर्वात जास्त प्रभावी माध्यम डिजिटल जमाना आहे. तुम्हाला इंटरनेट सुविधा देखील चांगली मिळते आणि टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये तुम्हाला यूट्यूब माध्यम असेल, त्याचबरोबर इथे इंस्टाग्रामच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेंसाठी प्रयत्न. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत आहेत. 12 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 28 चेंडूमध्ये 33 धावेंची आवश्यकता आहे. अतिशय सुरेख बॅटिंग इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. फुलॉर लेनचा चेंडू होता. तिथे जास्त काही मोठा फटका बघायला मिळत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. 27 चेंडू आणि 33 ची मॅच आहे. 27 चेंडू मध्ये 33 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये लागतायत. मॅच अजून देखील बरोबरीमध्ये. इथे जर बघितलं 1-2 विकेट आले तर गोलंदाज कमबॅक करू शकतात. यावेळेचा बॉल मिस टाइम फटका. कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हरच्या दिशेने मार्गस्थ होतोय बॉल. या चेंडूवरती पाहायचंय. चांगलं क्षेत्ररक्षण मला वाटतंय तिथे बघायला मिळतंय. काय घडलं या चेंडूवरती? सर किती रन आहेत आताच्या? 3. ओके. 3 धावा आपल्याला इथे धावफलकावरती बघायला मिळत आहेत. लकी ड्रॉचे कुपन देखील विक्री चालू आहे. ज्यांना लकी ड्रॉचे कुपन खरेदी करायचे असतील त्यांनी आयोजकांशी संपर्क साधा. मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण पाहतोय लकी ड्रॉचे कुपन देखील आहेत. 15 धावा धावफलकावरती. 26 चेंडू आणि अजून देखील 30 धावेंची आवश्यकता. मॅच ऑन आहे. अजून देखील यावेळेस जोरदार अपील तिथे बघायला मिळते. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी जाणवतोय. प्रचंड मोठे अपील तिथे मैदानावरती बघायला मिळते. अल्ट्रा एज सिस्टीम आपल्याकडे नाहीये, त्यामुळे बॅट कटला आपण तो घेऊ शकत नाहीये. फक्त व्हाईट किंवा नो साठी तुम्ही चॅलेंज करू शकताय. कदाचित ही बॅट मला वाटतं खेळपट्टीवरती देखील आढळलेली असेल, त्यामुळे पंचांनी मात्र थोडासा वेळ देखील घेतलेला आहे. 2 पंच एकत्रित येत आहेत. चर्चा देखील होईल. सामना देखील आपण पाहतो इथे सुरू होतोय पुन्हा एकदा. पंच तिथे जागेवरती येत आहेत. 15 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत.
आतापर्यंत 15 धावा वसूल केल्यात. गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळेचा बॉल आक्रमण केलंय. परफेक्ट बॉटम हँडचा वापर करत बॉल पाठवलाय डीप लॉंग ऑन सीमा रेखा पार. या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय नॅन प्रीमियर लीगचा खणखणीत चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केला. या चौकाराने देखील गती धारण करतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 19 धावा. 19 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. अजून देखील 3 मॅच बाकी आहेत. संध्याकाळच्या जर आपण बघितल्या 8 वाजलेले आहेत. आपल्याकडे टायमिंग कमी आहे. सामने देखील आपल्याला थोडेसे स्पीडअप करायचे आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण इथे करतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज इथे दाखल होत आहेत. संदीपला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती इथून पुढे बघणार आहोत. उर्वरित 24 चेंडू 26 ची मॅच आहे. जास्तीत जास्त आपण पाहतो इथे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील होतोय. यावेळेस फटका सजवलाय. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. इथे पाहायला मिळतोय A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. खरं तर यूट्यूब प्रणाली तुम्ही बघा. यूट्यूब प्रणाली अतिशय जबरदस्त आहे. tenniscricket.in. आणि आज जर तुम्ही बघितलं ना यूट्यूबच्या माध्यमातून अनेक यूट्यूबर आपल्याला पैसे कमवताना बघायला मिळत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं आपल्याच अहिल्यानगर जिल्ह्यामधील सुमन धामणे नावाचे एक आजी आहेत. त्यांचा यूट्यूब चॅनल आहे आपली आजी. खरं तर त्या यूट्यूब चॅनलला 1.77 मिलियन एवढे सबस्क्रायबर आहेत. आणि आज आजची जर बघितलं ना फक्त रोज दैनंदिन जे पदार्थ करतात त्याची रेसिपी तिथे अपलोड करतात. आणि आज यूट्यूबच्या माध्यमातून कित्येक रुपयांची कमाई नक्कीच आज तिथे यूट्यूबरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. यावेळेचा बॉल भन्नाट वेग जास्त आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू. पंच पाठीमागे बॉल आलेला आहे. यावेळेस आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर डिजिटल जमाना आहे. तुम्ही मागील काही दिवसामध्ये जर इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ बघितला असेल लोअर फुलटा चेंडू होता तिथे निर्धाव चेंडू बघायला मिळतो. इक्वेशन बदललंय. शेवटचे आपण पाहतोय अजून देखील 20 धाव्यांची आवश्यकता आहे. राजस्थानची ग्रामीण भागामधील सुशीला मीना नावाची एक मुलगी होती. अगदी तिची बॉलिंगची ॲक्शन आणि जहीर खान यांची ॲक्शन अगदी सेम होती. ती इंस्टाग्रामवरती प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर खरं तर अनेक जणांनी तिला मदत केली. आज ती क्रिकेटमध्ये चांगलं कामगिरी आपल्याला बघायला मिळते. लहान चिमुकली. अगदी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांनी देखील तो व्हिडिओ आपल्या ट्विटरवरती ट्विट केला आणि सांगितलं की जहीर खानची आणि सुशीला मीनाची ॲक्शन अगदी सेम आहे. खरं तर इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील अनेक जणांना आज पैसे कमवण्याची देखील संधी आहे. प्रमोशनच्या माध्यमातून देखील अनेक वेळा पैसे कमवतात. यावेळेस पाहायचे गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये विरुद्ध दिशेला अटेम्प्ट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव घेतली आहे. 1 धावे बरोबरीत संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. 27 धावा मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. 19 चेंडू आणि असून देखील 18 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच बरोबरीमध्ये इथून पुढे जर एखादी विकेट आली तर दबाव देखील वाढला जाईल. 1-2 मोठे फटके आले तर सामना मात्र ढिल्ला होईल. प्रयत्न केले जात आहेत. यावेळेचा बॉल उडवलाय उंच आकाशामध्ये. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा शिवछत्रपतींचा छावा. भावा इथे मिळतील 6 धावा. षटकार. खरं तर फटक्यामध्ये जबरदस्त वजन होतं. शेरखान सरांनी अगोदर सांगितलं फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. फॉर्म तुमचा तात्पुरता असतो. तुमचा क्लास तुमच्यासोबत कायम असतो आणि तो क्लास आपल्याला इथे बघायला मिळतोय. क्लास 3 षटक देखील संपले. 33 धावा आहेत. 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये. फटका जोरदार होता. इक्वेशन देखील बदललं जाईल. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ देखील अजून शिल्लक आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 18 चेंडूमध्ये
12 धाब्यांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 12ची मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. जोरदार फटकेबाजीला सुरुवात झाली. इथे संघ आपण पाहतोय आज बॅटिंग करणारी टीम श्री आर्यन्स. याही वेळेस आक्रमण मोठं बघायला मिळतंय. या चेंडूवरती देखील सुरेख फटका, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. अगदी सीमा रेषेच्या लगत त्याने चेंडूला फील्ड केले. आपल्याला पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी सुरेख क्षेत्ररक्षण, गोलंदाजी ट्रॅक वरती. उदय जावळेला आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. शेवटच्या 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस व्हाईट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. मंडळी कष्टाने कमवलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं अशी अवस्था आपल्याला बघायला मिळते. एक एक धाव मोठ्या कष्टाने जमवली आहे. अतिरिक्त धावा देखील खर्च होत आहेत. 35 धावा, उर्वरित 17 चेंडू, अजून देखील 10 धाब्यांची आवश्यकता आहे. यावेळेचा बॉल कव्हर ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तिथे मैदानाच्या आतमध्ये, असफल राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. 35 धावा असून देखील 16 चेंडूमध्ये 10 धाब्यांची आवश्यकता आहे. ज्ञान प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. नेवासा तालुक्यामधील एक मोठी स्पर्धा, 1 लाख रुपयांची पारितोषिक असलेली स्पर्धा आहे. यावेळेचा बॉल उडवलाय पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये. हा बॉल जाईल खूप लांब लांब लांब. या चेंडूवरती देखील येतोय ज्ञान प्रीमियर लीगचा बहारदार षटकार. खणखणीत षटकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलाय. खरं तर ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे अत्यंत सुंदर नियोजन केलंय. सर्व मित्र परिवार एकत्रित आला आणि आपण पाहतोय एकत्रित येत एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन. खरं तर मी अनेक वेळा सांगतो की तुम्ही आपलं आयुष्य डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन जगायचं नसतं, तर मित्रांच्या टोळ्या सोबत आयुष्य जगायचं असतं. मित्रांच्या टोळ्या असल्या पाहिजेत. खरं तर अशा अनेक टोळ्या आपल्याला बघायला मिळतात. यावेळेचा बॉल 9 चेंडूची घोषणा होतीये मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च होतीये. धावफलक आपण पाहतो इथे 9 चेंडूची घोषणा आहे. टेनिस क्रिकेट मधील सुवर्ण संधी बघायला मिळेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. यावेळेस आक्रमण केलंय समोरच्या बाजूने. हवाई सफर तिथे बघायला मिळतेय. या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय सडक पे कडक बेधडक चौकार आणि याच चौकाराबरोबर सामना देखील फिनिश होतोय. इथे सामना देखील जिंकलाय श्री आर्यन्स क्रिकेट क्लब या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू सँडी वाघमारे. या सामन्याचा राहिला हिरो. अभिनंदन असेल.